हॅलो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे अचानक बाहेर जाण्याचा एक प्लॅन ठरलाय। आज आपण जाणार आहोत पुण्याच्या एका निसर्गरम्य ठिकाणी। त्या ठिकाणाचे नाव मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच। सुरुवातीला आम्ही कल्याणीला पिकअप करण्यासाठी तिच्या हॉस्टेलला गेलो। तिला बघताच मीराला खूप आनंद झाला। मग आम्ही कल्याणीला पिकअप करून निघालो आणि रस्त्यात आम्ही एका ठिकाणी पोटभर नाश्ता केला। ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे रामदरा। ते ठिकाण पुण्यामधील लोणी काळभोर या ठिकाणापासून 5-7 किलोमीटर अंतरावर आहे। अतिशय निसर्गरम्य ते ठिकाण आहे। त्या ठिकाणाची आख्यायिका अशी आहे की त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा त्या ठिकाणी ते येऊन गेले होते। प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या पावन स्पर्शाने ती भूमी पावन झालेली आहे। तर आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजेच रामदरा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी सुरुवातीलाच मेन गेट जवळ अशा प्रकारे एक हत्तीचा मोठा स्टॅच्यू आहे। आणि पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे मोठी जागा आहे आणि पुढे गेल्यानंतर एक मंदिर आहे। ते मंदिर पूर्णपणे तळ्याच्या आतमध्ये आहे। मंदिरात आतमध्ये प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासोबतच श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि सोबतच नंदी बाबा यांची समाधी आहे। आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केलेला आहे। इथून खाली काही पायऱ्या उतरल्यानंतर ते मंदिर आहे, कारण ते तळ्यात असल्यामुळे ते खाली उतरून जावे लागते। मंदिरात ठिकठिकाणी दगडांमध्ये बरेचसे साधू, संत, ऋषी, मुनी, कौरव, पांडव यांच्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत। हे पूर्णपणे तळ्यात असल्यामुळे तिथे खूप शांत आणि गार हवा असते। दहा 15 मिनिट रांगेत उभे राहिल्यानंतर आमचे दर्शन झाले आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मंदिराच्या पाठीमागे अतिशय निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे, जिथे खूप झाडं आहेत आणि सावली आहे। त्या ठिकाणी बसून आपण शांतपणे ते सर्व दृश्य निहाळू शकतो आणि बसून आपण तिथे स्नॅक्स वगैरेही खाऊ शकतो। शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे। शहरापासून दूर असल्यामुळे तेथे प्रचंड शांतता जाणवते आणि अगदी पिक्चर परफेक्ट हे ठिकाण आहे। आम्ही बरेचसे पिक्चर्स क्लिक केले, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। अशा प्रकारे आम्ही पूर्ण दिवस तिथे स्पेंड केला आणि परतीच्या प्रवासाला निघालो। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।